नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती 2023 साठी महत्त्वाचे असणारे 26 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे जे 26 प्रश्न असणार आहेत आपल्याला तलाठी भरती 2019 या वर्षी विचारण्यात आलेले आहेत आणि हा आपला जवळपास 18वा व्हिडिओ आहे तलाठी भरतीच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरवरती. यापूर्वी जे 17 व्हिडिओ झाले आहेत त्यांचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तसेच मित्रांनो, हे जे प्रश्न असतात हे आपल्याला नेहमी परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न असतात. त्यामुळे आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. किंवा लिंक जर ओपन नाही झाली तर टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करा. जे व्हेरीफाईड चॅनल असेल ते मराठी नोकरीचं ऑफिशियल चॅनल आहे. तसेच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डेली याच पद्धतीने प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि जे अतिसंभाव्य प्रश्न असणार आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. 2017-2018 मध्ये विजय हजारे करंडकामध्ये खालीलपैकी कोणत्या संघाने महाराष्ट्र संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला? मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत पहा, हे 2017, 18, 19 असे 3 वर्षाचे मिक्स प्रश्न आहेत. पण लक्षात ठेवायचे, जी तलाठी भरती 2023 म्हणजे 22 मध्ये होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला 2020, 2021, 2022 वर प्रश्न येण्याची दाट शक्यता असते पहा करंट अफेअर्सवरती. पण हा जो प्रश्न आहे हा 2019 ला विचारण्यात आला होता, म्हणून हा प्रश्न आपण घेतलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर कर्नाटक. लक्षात ठेवायचे, 2017-2018 मध्ये विजय हजारे जे चषक झालं त्यामध्ये कर्नाटक संघाने महाराष्ट्राला हरवून फायनलमध्ये पोहोचलेलं होतं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. पहा, आपल्याला वाक्प्रचार दिला आहे खाल्ल्या घरचे वासे मोजणे. मित्रांनो, आपल्याला 2019 ची जी तलाठी भरती झाली त्यामध्ये जवळपास एका क्वेश्चन पेपरमध्ये 2-2, 3-3 अशा प्रकारे वाक्यप्रचार आणि समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळेच हा प्रश्न घेतला आहे पहा, खाल्ल्या घरचे वासे मोजणे. तर याचा अर्थ काय होतो? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर अतिशय कष्टाची कामे करणे त्याला म्हणतो पहा खाल्ल्या घरचे वासे मोजणे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे. खालीलपैकी कोणता वायू हा रक्तामध्ये नसतो? पहा, रक्तात नसणारा वायू कोणता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर कार्बन मोनॉक्साईड हा जो वायू आहे हा रक्तामध्ये नसतो. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन हे तीनही वायू रक्तामध्ये येतात. लक्षात ठेवा, कार्बन मोनॉक्साईड हा जो वायू आहे, जी आपली कार असते, कारचा तो धूर असतो त्या धुरामध्ये आढळणारा वायू असतो पहा कार्बन मोनॉक्साईड. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न चौथा आहे. खालीलपैकी कोणत्या कंपनीला एथिस्फेअर इन्स्टिट्यूटद्वारे 2019 वर्षासाठी जगातील अत्यंत नैतिक कंपन्यांपैकी एक म्हणून सन्मानित केले गेले आहे? पहा, प्रश्न महत्वाचा आहे. तर खालीलपैकी अशी कोणती कंपनी आहे की त्या कंपनीला एथिस्फेअर इन्स्टिट्यूटद्वारे 2019 मध्ये जगातील सर्वात नैतिक कंपनी म्हणून सन्मानित करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर टाटा स्टील, म्हणजे टाटा ग्रुपची एक कंपनी आहे. तर त्या कंपनीला जगातील अत्यंत नैतिक कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणून सन्मान मिळालेला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे. खालीलपैकी कोणाला ग्लोबल फ्युचर ऑफ नेचर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? पहा, ग्लोबल फ्युचर ऑफ नेचर हा पुरस्कार आहे, त्यांनी सन्मानित कोणाला करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर दिव्या कर्नाड यांना. तर पहा मित्रांनो, दिव्या कर्नाड यांना ग्लोबल फ्युचर ऑफ नेचर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हे दरवर्षी डॅशच्या विविध क्षेत्रामधील उल्लेखनीय भारतीय कार्याला सन्मानित करण्यासाठी दिले जाते? मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे पहा. तर शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा जो आहे हा दरवर्षी कोणत्या क्षेत्रातील जे महत्वाची कामगिरी करणारे लोक आहेत अशा भारतीय लोकांना दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये ज्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे असे जे भारतीय लोक आहेत त्यांना त्यांच्या कार्याला पुरस्कृत करण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये दिला जातो पहा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे. भिलाई पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, भिलाई पोलाद कारखाना. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर छत्तीसगड या राज्यामध्ये आहे पहा भिलाई पोलाद कारखाना. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा 2019 ला पोलीस भरतीसाठी सुद्धा विचारला होता आणि तलाठी भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे. खालीलपैकी कोण 2019 या वर्षासाठी पद्मभूषणाने सन्मानित केलेले पहिले किन्नर आहेत? पहा, या ठिकाणी किन्नर यांचा अर्थ होतो पहा तृतीय पंथी. लक्षात ठेवा, तृतीय
पंथी. लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर खालीलपैकी असं कोण आहे की 2019 या वर्षामध्ये पद्मभूषणाने सन्मानित केलेलं भारतातील आपल्या पहिले तृतीयपंथी ठरले आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर नर्तकी नटराज यांना. लक्षात ठेवा, हे असे पहिले किन्नर आहेत किंवा तृतीयपंथी आहेत की त्यांना 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल नर्तकी नटराज. प्रश्न 9 आहे, विणकाम आणि विणकाम केलेली वस्त्र या क्षेत्राच्या विकासासाठी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अलीकडे एक योजना घोषित केली आहे किंवा योजनेची घोषणा केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर कापड. मित्रांनो, कधी कधी प्रश्न असा विचारले जातात की त्या प्रश्नामध्येच पहा आपल्याला खाली उत्तर मिळून जातं. त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं लक्ष देण्याची गरज असते. तर पहा प्रश्न काय आहे, विणकाम आणि विणकाम केलेली वस्त्र म्हणजे याचा अर्थ काय होतो तर कापडाशी संबंधित असणार आहे. लक्षात ठेवा, तर कापड मंत्रालयाने त्यांच्या विकासासाठी एक घोषणा केलेली आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10 आहे, अटेनिंग दी 2030 अजेंडा डिलिव्हरी ऑन अवर प्रॉमिस या थीमसह जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद जी झाली बैठक झाली 2019 ची, ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती? पहा, या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न हे तयार होतात. तर पहिला प्रश्न असा विचारला जातो की जागतिक शाश्वत विकास शिखर बैठक जी झाली 2019 मध्ये त्याची थीम काय होती? लक्षात ठेवा, थीम आहे अटेनिंग द 2030 म्हणजे 2030 अजेंडा डिलिव्हरी ऑन अवर प्रॉमिस ही त्याची थीम होती. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला थीम दिली आहे, ठिकाण विचारलं आहे की कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती जागतिक शाश्वत विकास शिखर बैठक 2019 ची. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, वाक्यातील विविध घटकांचा परस्परांशी संबंध कोणता संबंध आहे हे स्पष्ट करून सांगणे याला काय म्हटलं जातं? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. मराठी व्याकरणावर व्याख्या आहे. यापूर्वी आपण पहा मराठी व्याकरणावर जवळपास 40 ते 50 व्याख्या घेणार आहोत. त्याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळून जाईल. तर पहा, प्रश्न समजून घ्यायचा आहे की वाक्यातील विविध घटकांचा परस्परांशी कोणता संबंध आहे हे स्पष्ट करून सांगतो त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक 1 वाक्य पृथक्करण असं त्याला म्हटलं जातं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, एप्रिल 2019 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लगेच खालीलपैकी कोणी मानवी हक्क उल्लंघनाशी संबंधित अनेक लीक लिहिले होते? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. तर जो जालियनवाला बाग हत्याकांड झालं पहा 1919 मध्ये, तर 1919 ला झालेला जो जालियनवाला बाग हत्याकांड आहे, तर हत्याकांड झाल्याच्या नंतर लगेच खालीलपैकी असं कोणती व्यक्ती आहे की त्यांनी मानवी हक्क उल्लंघन केल्याच्या संबंधित अनेक जास्त म्हणजे खूप मोठे आर्टिकल लिहिले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर बेंजामिन गुई हॉर्मिनन यांनी. लक्षात ठेवा, 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर भरपूर लेख लिहिलेले होते. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, मतदारांची नोंदणी करणे ही डॅश संविधानात्मक जबाबदारी आहे. म्हणजे मतदारांची नोंदणी करणे ही खालीलपैकी कोणाची संविधानात्मक जबाबदारी आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 जे निवडणूक आयोग आहे त्याची जबाबदारी आहे पहा मतदाराची नोंदणी करून घेणं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा मित्रांनो, आपल्याला जी तलाठी भरती 19 ला झाली आहे, तर प्रत्येक परीक्षा म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला 2 ते 3 विरुद्धार्थी समानार्थी म्हणी हे कंटिन्यू विचारण्यात आलेलं आहे. तर पहा, निश्चित या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. आणि निश्चितचा विरुद्धार्थी होतो पहा पर्याय क्रमांक 1 अनिश्चित. मित्रांनो, आपल्याला 100 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. पर्याय 1 याचं उत्तर होणार आहे अनिश्चित. प्रश्न 15 आहे, बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते मराठी वर्तमानपत्र प्रकाशित केले होते? पहा, या ठिकाणी आपल्याला एक संपादक म्हणजे एक प्रकारे ज्यांनी प्रकाशित केलं किंवा शोधलं, पहा बाळ गंगाधर टिळक यांनी कोणतं मराठी वर्तमानपत्र सुरू केलं होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केसरी या नावाचं वर्तमानपत्र जे आहे हे बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेलं आहे किंवा प्रकाशित केलेलं आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, थोलू बोमालाटा हा भारताच्या कोणत्या राज्याशी संबंधित प्रसिद्ध बाहुल्यांचा खेळ आहे? पहा, या ठिकाणी थोलू बोमालाटा हा एक बाहुल्यांचा खेळ आहे, तर तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर आंध्र प्रदेश या राज्याचा एक प्रसिद्ध असणारा बाहुल्यांचा खेळ आहे, तो आहे पहा थोलू बोमालाटा. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, पुरवठा शृंखलेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये
अन्नाचा अपव्यय कमी करण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिला मेगा फूड पार्कचे उद्घाटन करण्यात आले? पहा, प्रश्न थोडासा मित्रांनो सोपा आहे, पण थोडासा किचकट करून दिला आहे. या ठिकाणी प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो की महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं? लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रश्न दिला आहे की पुरवठा शृंखलेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये अन्नाचा अपव्यय म्हणजे अन्नाचा जो हे आहे दुरुपयोग, नासाडी कमी करण्यासाठी महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यामध्ये पहिला मेगा फूड पार्क उद्घाटन करण्यात आलं आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर सातारा. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिलं मेगा फूड पार्क जे आहे हे स्थापन करण्यात आलं आहे. लक्षात ठेवा, यावर अजून दुसरा प्रश्न आपल्याला तयार होतो. ठीक आहे, पहिलं झालं सातारामध्ये बनवण्यात आलं, तर दुसरं मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, दुसरा मेगा फूड पार्क जो आहे तो औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये बनवण्यात आलेला आहे किंवा स्थापन करण्यात आलेला आहे. आतापर्यंत आपल्याला पोलीस भरती 2019 जी झाली आहे त्यामध्ये हा प्रश्न म्हणजे हे दोन्ही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले आहेत. पहिला मेगा फूड पार्क आणि दुसरा मेगा फूड पार्क. पहिला आहे सातारा आणि दुसरा आहे औरंगाबाद. पर्याय या प्रश्नाचं उत्तर होईल 2. प्रश्न 18 आहे. 2019 मध्ये DRDO द्वारे कोणत्या अवस्वनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे चाचणी प्रक्षेपण करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर निर्भय या नावानं. लक्षात ठेवा, निर्भय या नावानं 2019 मध्ये DRDO द्वारे, कोणाद्वारे? DRDO यांच्याद्वारे एक क्रूझ आहे त्या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे. कोयना वन्यजीवन अभयारण्य हे डॅशच्या सातारा जिल्ह्यामधील वन्यजीवन अभयारण्य आणि नैसर्गिक जागतिक वारशाचं ठिकाण आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक प्रकारे पहा, या ठिकाणी राज्य विचारला आहे. तर मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1. तर महाराष्ट्र. लक्षात ठेवा, कोयना वन्यजीवन अभयारण्य हे जे आहे हे महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यामधील वन्यजीव अभयारण्य तसेच नैसर्गिक जागतिक वारशाचं ठिकाण आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे. यवतमाळ आणि जवळपासच्या भागांमध्ये कनेक्टिव्हिटीला बळकटी देण्यासाठी पंतप्रधानांनी एक्सप्रेस सुरू केली आहे, जी महाराष्ट्र राज्यामध्ये डॅश आणि डॅश दरम्यान धावेल. पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे हा देखील मित्रांनो. कनेक्ट एक्सप्रेस सुरू केली आहे पहा पंतप्रधानांनी. कशासाठी? यवतमाळ आणि त्याच्या जवळपासचे जे भाग आहेत त्यांना एकमेकांना जोडण्यासाठी एक एक्सप्रेस सुरू केली आहे. तर ती महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यादरम्यान धावणार आहे किंवा कोणकोणत्या ठिकाणादरम्यान धावणार आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, जे की अंजनी, नागपूर ते पुणे. लक्षात ठेवा, अंजनी ठिकाण आहे, जिल्हा विचारला आपल्याला नागपूर आहे, अंजनी ते पुणे या दरम्यान धावणार आहे ती एक्सप्रेस. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे. दिलेल्या शब्दगटामधून विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा, आपल्याला परत एक वेळा विरुद्धार्थी शब्द आलेला आहे. तर या ठिकाणी शब्द दिलेला आहे बरोबर. तर बरोबरचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा पर्याय क्रमांक 4. तर चूक किंवा चूकचा विरुद्धार्थी शब्द होतो बरोबर. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 22 आहे. ICICI, पहा ICICI या बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर मुंबई या ठिकाणी आहे पहा ICICI बँकेचं हेडक्वार्टर. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 23 आहे. भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सत्तेच्या व्यवस्थापनाचा उद्धार करण्यासाठी ब्रिटिश शासनाद्वारे खालीलपैकी कोणता कायदा पारित करण्यात आला होता? प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, फक्त समजावून घ्यायचा आहे. समजावून म्हणजे एक प्रकारे आपण वाचला तरी हा प्रश्न कळून जाईल. तर भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सत्तेच्या व्यवस्थापनाचा उद्धार करण्यासाठी ब्रिटिश शासनाद्वारे खालीलपैकी कोणता कायदा त्यांनी अंमलात किंवा पारित केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर नियमन कायदा जो आहे हा ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेच्या व्यवस्थापनाचा जो उद्धार करण्यासाठी ब्रिटिश शासनाद्वारे पारित केला गेला होता नियमन कायदा. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे. केंद्र सरकारने वाघाचे असलेले स्थान म्हणून घोषित केलेले बोर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, प्रश्न आपल्याला सरळ सरळ विचारला गेला होता लास्ट टाइम की बोर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे बोर अभयारण्य. या ठिकाणी पहा, केंद्र सरकारने वाघाचं त्यांना स्थान म्हणून घोषित केलेलं आहे, त्यामुळे बोर अभयारण्य जे आहे हे वर्ध्यामध्ये येतं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे. 1615 मध्ये मुघलांनी हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव गुलशनाबाद असे बदलले गेले होते?
मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न आपल्याला 6 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, म्हणजे प्रश्न हा जो आहे हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला थोडासा प्रश्न अल्टरनेट दिला आहे. तर 1615 मध्ये मुघलांनी हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रातील असं कोणतं शहर आहे की त्या शहराचं नाव बदलून गुलशनाबाद ठेवण्यात आलं होतं? तर लक्षात ठेवा, उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 तर नाशिक. कधी कधी प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की नाशिक या शहराचे प्राचीन नाव काय आहे? पहा, तर नाशिक शहराचं जुनं नाव आहे किंवा मुघल काळातील नाव आहे गुलशनाबाद. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे, पारशी धर्म सुधार संघटनेची स्थापना बॉम्बेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 1851. मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. पहा, 1851 या वर्षी पारशी धर्म सुधार संघटना याची जी स्थापना आहे ही बॉम्बेमध्ये करण्यात आली होती. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा 26 महत्वाचे प्रश्न की जे आपल्याला तलाठी भरती 2019 ला विचारण्यात आलेले होते. आपल्याला या 26 प्रश्नांपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला जर फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.